ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षण भाग 40वा. म्हातारपणाविषयीची सावधानता भाग 3. ओव्या आहेत 587 ते 592. ज्ञानदेवानी जरा मूर्तिमंत उभी केली. ज्ञानी मनुष्य येणारे म्हातारपण कसं असेल त्याचा आधीच विचार करतो व पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूचे फेरे घ्यावे लागू नयेत म्हणून आधीच तजवीज करून ठेवतो. आता ती तजवीज कोणती ते ज्ञानदेव स्पष्ट करून सांगत आहेत. ऐसी वार्धक्याची सूचनी आपण या तरुणपणी देखे मग मनी विटे जोगा. असा पुढे येणाऱ्या म्हातारपणाचा इशारा आपल्या ठिकाणी तरुणपणी विचाराने पाहतो आणि मग जो त्याविषयी मनात विटतो म्हणे पाहे हे येईल आणि आताचे भोगिता जाईल मग काय उरेल हिता लागे. तो मनात म्हणतो उद्याही अशी वृद्धावस्था येईल आणि सध्याची तारुण्यावस्था विषय भोगात निघून जाईल, मग आपले हित साधण्यास काय उरणार आहे. म्हणून नाईकणे पावे तव आई कोणी घाली आघावे पंगून होता जावे तेथ जाय. म्हणून बहिरेपणा आला नाही तोपर्यंत सर्व ऐकण्यास योग्य असेल ते सर्व ऐकून घेतो आणि पांगळी झालो नाही तोपर्यंत आपणास जेथे म्हणजे देवस्थान तीर्थ वगैरे ठिकाणी जायचे असेल तेथे जातो. दृष्टी जवळ आहे तव पाहावे तेतुले पाहे मुकत्वा आधी वाचावा आहे सुभाषिते. जोपर्यंत दृष्टीचे सामर्थ्य टिकून राहिले आहे तोपर्यंत जितके पाहायचे तितके पाहून घेतो आणि वाचा बंद होण्यापूर्वी चांगले बोलायचे बोलून घेतो. हात होती खुळे ते पुढील मोटके कळे तव करुनी घाली सकळे दानादिके. हात लुळे होतील ही पुढली गोष्ट त्याला थोडीशी कळते आणि म्हणून तो हाताने दानादी सर्व कृत्य करून टाकतो. ऐसी दशा येईल पुढे तै मन होईल वेडे तव चिंतूनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. अशी अवस्था पुढे येईल त्यावेळी मन वेडे होईल तेव्हा त्याच्या आधीच तो शुद्ध आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो. जई चोर पाहे झोंबती तव आजीची रुसीजे संपत्ती का झाका झाकी वाती न वचता कीजे. जसे चोर उद्या द्रव्यावर तुटून पडतील म्हणून आजच आपली संपत्ती आपल्यापासून दूर करावी अथवा दिवा गेला नाही तोपर्यंत झाकापाक करून ठेवावी. तैसे वार्धक्य यावे मग जे वाया जावे ते आताची आगवे सवते करी. त्याप्रमाणे म्हातारपण यावे आणि मग जे व्यर्थ जावे ते आताच तारुण्यातच त्याने सर्व हातावेगळे करून टाकले. जे करावायचे ते सर्व केले. आता मोडोनी ठेली दुर्गे का वळीत धरिले खगे तेथ उपेक्षुनी जो निघे तो नागवला की. आता जिकडे तिकडे किल्लेच किल्ले आहेत अशा ठिकाणी पक्षी आपल्या घरट्याकडे परत फिरण्याच्या वेळी म्हणजे ऐन संध्याकाळी जर एखादा प्रवासी प्रवास करत आला असता व त्यावेळी त्याने पुढे जाण्याचे टाकून जर किल्ल्यातच प्रवेश केला तर तो नागवला जाईल काय? तो नागवला जात नाही. तैसे वृद्धाप्य होये आले पण ते वाया जाये जे तो शतवृद्ध आहे नेणो कैसा. तसे म्हातारपण येईल व जन्मला आले पण व्यर्थ जाईल कारण 100 वर्षे आयुष्य आहे तेव्हा भर ज्वानीत मजा करू व पुढे परमार्थ करू असं म्हणणारा मनुष्य तो तरी शतायू आहे का की नाही हे कोणास ठाऊक. झाडीलीची कोळे झाडी तयान फळे जेवी बोंडी जाहला अग्नी तरी राखोंडी जाळील काही. तिळाचे कोळ म्हणजे तिळाचे उपटलेले झाड एकदा झाडून त्यातील सगळे तीळ निघाल्यावर पुन्हा जर ती कोळे झाडली तर त्या कोळांच्या बोंडातून जसे तीळ निघत नाहीत तसेच अग्नी जरी असला तरी तो एकदा राखोंडी झाला की मग तो कोणत्याही पदार्थाला जाळू शकेल का. म्हणून वार्धक्याचे नी आठवे वार्धक्या जो नागवे तयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे. असे वृद्धावस्थात होणाऱ्या दुर्दशेचे ज्याला तारुण्यावस्थेत स्मरण असल्यामुळे जो वृद्धावस्थेने ग्रासला जात नाही त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे. पुढे येणारा वार्धक्य त्यावेळी होणारी शरीराची विकलांग अवस्था ज्ञानी मनुष्य आधीच लक्षात घेतो. तारुण्य हे विषयोपभोगात केव्हा संपून जातं ते कळतही नाही. मग वार्धक्य जेव्हा दारात उभं राहतं
त्यावेळी मनुष्य त्या वार्धक्यापासून खूप वेगाने लांब पळत राहतो. रंग वापरून कितीही केस काळे केले, कितीही सौंदर्य प्रसाधने वापरून आपण तरुण असल्याचा देखावा केला, या बाह्य उपचाराने लोकांना आणि स्वतःला कितीही फसवण्याचा प्रयत्न केला तरी शरीर आतून खंगतच जातं. कितीही म्हातारपणापासून पळ काढला तरी शेवटी वार्धक्याचाच विजय होतो व ते एका ढांगेतच जीवाला गाठतं. हे सर्व लक्षात घेऊन ज्ञानी आधीच विचार करतो की ज्यावेळी वार्धक्य दार ठोठावेल त्यावेळी आपल्या अंगात काही शक्ती राहणार नाही. तेव्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी जे काही उपाय करायचे असतील ते आपल्याला आत्ताच केले पाहिजेत. करून नंतर म्हातारपणी असं म्हणण्यात काही अर्थ नाही. ज्ञानदेव सांगतात की ऐसी वार्धक्याची सूचनी आपण या तरुणपणी देखे मग मनी विटे जोगा. पुढे म्हातारपणी अशी स्थिती येईल म्हणून तो तरुणपणीच विषयोपभोगांना भेटतो. अर्थातच त्याची ही विरक्ती आत्मज्ञान प्राप्तीसाठी असते. म्हातारपणी कानांनी ऐकू येणार नाही म्हणून तो तारुण्यातच भगवंतांचे गुण ऐकून ठेवतो. पायात शक्ती आहे तोपर्यंत तीर्थक्षेत्री जातो आणि दृष्टी शाबूत आहे तोपर्यंतच भगवंतांची निवासस्थानं पाहतो, त्यांचं दर्शन घेतो. वाचा जोपर्यंत काम करत आहे तोपर्यंत भगवंतांच्या नावाचा उच्चार करतो, त्याची स्तुती स्तोत्रे गातो. हातात ताकद आहे तोपर्यंत दान देतो. मन व बुद्धी जोपर्यंत आपली सारासार विचार करण्याची शक्ती हरवून बसत नाही तोपर्यंतच आत्मज्ञानाचा विचार करून ते प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानदेव दृष्टांत देतात, चोर जोपर्यंत घाला घालत नाही तोपर्यंतच संपत्तीचा विनियोग करावा लागतो. तसे यमरूपी चोर एक ना एक दिवस हा शरीरारूपी गड तोडणार आहे. तेव्हा हे शरीर जोपर्यंत धड आहे तोपर्यंतच परमार्थ प्राप्ती करता प्रयत्न केला पाहिजे. कबीर पाटण कारिवा पंचचोर दसद्वार जमराणव गड मेलिसी सुमीरले करतार. कबीर म्हणतात की देह म्हणजे नगर आहे आणि त्यात 5 चोर आणि 10 द्वारे आहेत. यम राजा आहे, तो गड नक्कीच तोडेल, म्हणून तू ईश्वराचे भजन कर. हा देह म्हणजे जणू गड आहे. या गडाला 10 दरवाजे आहेत, 9 द्वारे आणि 10वं दार म्हणजे ब्रह्मरंध्र आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत. हा गड एक ना एक दिवस यमराजा तोडणारच आहे. तो कधी तोडेल हे माहीत नाही, म्हणून तू ईश्वराचं भजन कर असं कबीर सांगतात. 5 चोर अन दशदारानी देह नगर हे सज्ज, या नगरीवरी धावून येईल एक दिवस यमराज. दिवा विजला नाही तोपर्यंत झाकापाक करून ठेवावी लागते, नाहीतर मग अंधार झाला की काम कसे करता येणार. त्याप्रमाणेच देहात जोपर्यंत ताकद आहे, प्राणरूपी नंदादीप जोपर्यंत शरीरात तेवत आहे तोपर्यंतच परमार्थ प्राप्ती करता प्रयत्न करून घ्यायला हवेत. सोसाट्याचा वारा सुटलाय, रस्त्यावर झाडे उन्मळून पडलेली दिसत आहेत, पक्ष्यांनाही सरळ उडता येत नाही. अशा या सोसाट्याच्या वाऱ्यात कोण शहाणा मनुष्य बाहेर पडेल. तसाच हा काळरूपी सोसाट्याचा वारा सुटलेला आहे, जागोजागी मृत्यू होताना दिसत येत. अशा वेळी घराच्या बाहेर पडले तर तो सुद्धा संकटात सापडणार नाही का. ही वेळ घराबाहेर पडण्याची नाही हे लक्षात घेऊन बाहेर न पडणे शहाणपणाचे ठरणार आहे, हे लक्षात घेणं म्हणजे दूरदृष्टीनं वागणं. पण जीवात जीव आहे तोपर्यंत आपले हित करून घेण्याचा प्रयत्न करायला हवा, हे लक्षात घेऊन विषयोपभोगांपासून दूर राहायला हवं, हे ज्ञानी मनुष्य ओळखतो. परंतु कितीही दीर्घायुष्य लाभले तरी मनुष्य आपले हित करून घेताना दिसत नाही. 100 वर्षाचं आयुष्य मिळालं तरी हा शतवृद्ध कसा काय विचार करत नाही याचं ज्ञानदेवांना आश्चर्य वाटतं. एकदा तिळाची बोंडे झाडून तीळ बाहेर पडले की परत परत ती बोंडे झाडून तीळ मिळणार नाहीत. तसंच एकदा का तारुण्य जळून गेले की पुन्हा कितीही प्रयत्न केले तरी ते परत मिळणार नाही. अग्नी लाकूड जाळून टाकतो, पण एकदा ते जळून राख झाले की ती राख तो पुन्हा जाळू शकत नाही. त्याप्रमाणे मृत्यू हे शरीर ग्रासणार आहे, पण या शरीराच्या सहाय्यानंच एकदा का ज्ञानप्राप्ती झाली, ज्ञानरूपी अग्नी प्रज्वलित होऊन संसार निशेष झाला की ज्ञानी मनुष्याच्या बाबतीत पुन्हा जन्म मृत्यू राहणार नाहीत. मग जन्म मरणाचा फेराच संपला की मृत्यूरूपी अग्नी कोणाला जाळील. म्हणून सतत मृत्यूचं आणि म्हातारपणाचं स्मरण असावं, म्हणजे मनुष्य विवेकाने वागून स्वहित करून घेईल. ज्ञानदेव सांगतात की ज्ञानी म्हातारपणामुळे नागवला जात नाही, तर तो म्हातारपणाला नागवतो, त्याचा आपल्यावर काहीही परिणाम होऊ देत नाही. पुढे ज्ञानदेव पुढे होणाऱ्या व्याधीविषयी ज्ञानी कसा जागरूक असतो ते सांगणार आहेत. तो भाग
आपण उद्या पाहू.